ग्रामविकास व पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा आपल्या व्यग्र दिनक्रमातून गोरे साहेब आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। मी त्यांचं आजच्या या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करते। आजची मोठी राजकीय बातमी आली आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून, जिथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये कार्यक्रमादरम्यान रंगलेली जुगलबंदी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। जत तालुक्यात आयोजित कार्यक्रमात या तिन्ही नेत्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। कार्यक्रमादरम्यान भाषणांच्या ओघात एकमेकांवर हलक्या फुलक्या शैलीत टोलेबाजी, मिश्किल टिप्पणी आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत वातावरण रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले। उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनीही या जुगलबंदीचा आनंद घेत टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विकास कामांबाबत आपली भूमिका स्पष्ट करत विविध योजनांचा उल्लेख केला, तर आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या खास शैलीत भाष्य करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला। दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत कार्यक्रमात वेगळीच रंगत आणल्याचे पाहायला मिळाले। या जुगलबंदीमुळे कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे। आता या कार्यक्रमातील वक्तव्यांची आणि नेत्यांमधील संवादाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान जतमधील हा कार्यक्रम नेमका कोणत्या मुद्द्यांमुळे चर्चेत आला, नेत्यांनी नेमकं काय वक्तव्य केलं, याबाबतचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। परत एकदा मी जयाभाऊंचं आम्हाला पंचायत समिती इमारत दिली। भाऊ, पंचायत समिती इमारत आमची बघण्यासारखी नाही। म्हणजे हॉल असा आहे, ग्रामसेवक मीटिंगला बसलं का रोजगार सेवक बाहेर बसायला लागते। सरपंच आणि ग्रामसेवकांना एकत्रित बोलवलं की सरपंच आत बसते, ग्रामसेवक बाहेर, कुणाला मेळ नाही। म्हणजे इतकी वाईट अवस्था। आणि तुम्ही आम्हाला 15 कोटी रुपयाची इमारत दिली, लोकांना आम्ही तो फोटो टाकला, वाटलं हे काहीतरी अशीच काहीतरी करून टाकायला लागली ती। आम्ही इमारतीचा फोटो टाकला आणि व्हायरल केला। जिल्ह्यात अख्ख्या पुढाऱ्यांच्या मध्ये मोठ्या चर्चा झाली। अशी काय कुठं पंचायत समिती इमारत असते काय? मी ठणकावून सांगितलं, अरे देवाभाऊ आणि जयाभाऊ आहेत, काही होऊ शकतं आणि त्यानुसार तुम्ही आमच्या पंचायत समितीला मंजुरी दिली। आज भूमिपूजन होत आहे, लवकरात लवकर काम आम्ही करून तुमच्याच हस्ते परत त्या पंचायत समितीचं लोकार्पण करू, लोकांच्या सेवेसाठी ती पंचायत समिती खुली करू। आता 12 पंचायत समिती सदस्य आमचे निवडून आलेले आहेत, 8 जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आलेत 9 पैकी, आणि सगळे यंग मुलं आहेत, तरुण मुलं आहेत। काम करण्याची त्यांच्याकडे प्रचंड इच्छा आहे आणि नेहमी ते लोकांच्या मध्ये जात आहेत। त्यांना सुद्धा एक चांगली ऊर्जा आपल्या आजच्या येण्यानं झालेली आहे। एवढंच या निमित्तानं बोलतो। सदाभाऊ पण आवर्जून नेहमी इकडे येतात। सदाभाऊचा पण फंड मी खूप वापरलाय विधान परिषदेचा इकडं। ते नेहमी कुठलं काही विषय आला आणि त्यांच्या संघटनेचं काम पण इकडे मोठं असल्यामुळं ते चांगल्या ताकदीनं आमच्या बरोबर उभं राहतात। मी धन्यवाद देईन भाऊंना की तुम्ही जत तालुक्याला भर भरून दिलं, मागाल ते तुम्ही देत। गोपीचंद पडळकर साहेबांचा अर्ज आला, तातडीनं कार्यवाही करावी, तातडीनं प्रस्ताव सादर करावा। नुसता प्रस्ताव सादर होत नाही, त्याच्याबरोबर विकासाची गंगा लगेच जतला व्हायला लागते। पडळकर साहेब तुम्ही भाग्यवान आहे, पण भाऊला मी विनंती करतो, मला काही देऊ नका, पण माझ्या अर्जावर तर तसा शेरा मारा, निदान मला बरं वाटेल, संध्याकाळी झोप लागल, बाबा आपल्या अर्जावर शेरा मिळालाय। ओ आरडे साहेब सध्या खुश आहे काय? त्याला बिचाराला वाटत होतं मला आमदारपद नगराध्यक्षापर्यंत आलाय, हळूहळू चालत राहा, पण चालत राहताना आमच्या जाग्यावर येऊ नका। पडळकर साहेब तुम्ही तरुण आहे, अजून तुम्ही एवढं तरुण आहे की अजून लग्नाच्या वयात बी आलेलं नाही, किती तरुण आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्हाने सुद्धा जयाभाऊच्या मागोमाग निश्चितपणानं चांगल्या पदावर तुम्ही जाचीला म्हणलो गडी टाळ्या वाजवायला लागलं, पण तुम्ही दोघं किती बी वर जावा, जाताना मला दाबत घेऊन जावा। नाहीतरी गडीत जायचं मी मागत राहायचं, असं काही करू नका। पण तुम्ही चिंता करू नका,
तुम्ही मला जर नाही घेऊन गेला आणि विमानात जरी बसला तर मी विमानाला कासरा टाकणार आणि त्याला धरून येणार. या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपलं भाषण केलं आणि भाषणामध्ये मी एकदम साधा आहे असं त्यांनी भासवायचा प्रयत्न केला. हे जणू मला काहीच कळत नाही अशा पद्धतीनं सगळं आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला खरं सांगू, या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल? आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचे आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊसारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं. तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला, नेता मिळाला आणि सेठला आणि मला एक मोठा भाऊ मिळाला आहे. असा आमचा सहकारी जो कायम सातत्यानं आमच्या सुखदुःखात उभा राहणारा, कायम प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहणारा आणि चांगला असल्यावर कोणी बी येतो. आज मी मंत्री आहे कोण पण येईल, सेठ आमदार आहे कोण पण येईल, पण जेव्हा आम्ही काहीच नव्हतो तेव्हा सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणारा आमचा सदाभाऊ. म्हणून आम्हाला सदाभाऊबद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे की असा मित्र आज आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. मला सांगायला आनंद वाटतो, गोपी सेठ, मी ज्या खात्याचा मंत्री आहे, गोपी सेठचं माझं नातं फक्त आम्ही एका आईच्या उदरातनं आलेली 2 लेकरं नाही एवढंच आमची अडचण आहे, बाकी सगळं आमचं एकत्र आहे. ज्या परिस्थितीत गोपी सेठ निर्माण झाला त्याच परिस्थितीत मी निर्माण झालो. आमचा संघर्षही तसाच आहे. जो संघर्ष गोपी सेठने केला त्याच्याही पुढचा संघर्ष मी केला. मग आमदार झाल्यावर केला, मंत्री झाल्यावर पण केला, आताही करतोय. पण मला माहिती आहे जेव्हा जेव्हा प्रस्थापितांच्या विरोधातला लढा आपण उभा करतो, जो लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला, महाराजांना सुद्धा या गड्यांनी कधी सुखानं समाधानानं स्वराज्याचं युद्ध लढू दिलं नाही. ते आपल्याला गोपी शेठ काय लढू देणार आहेत? आपल्या पुढे तर येणारच हे प्रश्न, पण तरी सुद्धा ताकदीनं शक्तीनं लढणारं हे नेतृत्व आपण सगळेजण या ठिकाणी बघतोय. या देवभूमीचा प्रस्ताव आला, माझ्या डोक्यातच बसलं नाही आता हे प्रस्ताव कसा. मग सदाभाऊन सांगितलं खरं आहे, म्हणजे जतला देवभूमी जाहीर करा. म्हणलं गोपी शेठ ते माझ्या कसं हातात आहे? म्हणलं भाऊ तुम्ही काय पण करा, विधानसभेत बोललं की ते मुख्यमंत्र्याला बी लागू होते. या विधानसभेमध्ये मी प्रश्न विचारतोय, माझ्या प्रश्नाला न्याय द्या. कुणी आमचा प्रश्न स्वीकारायलाच तयार नाही. मी सांगितलं गोपी शेठ ज्याला कुणीच नाही त्याला देवाभाव आहे, आणि देवाभाऊने सांगितलं की जयाभाव आहे. हे देवाभाऊ नसतं तर आमच्यासारख्या कड्यांना कोण विचारते हो? नाही, इकडचा कुठला तरी पाटील, तिकडचं कुठलं तरी मोहिते पाटील, इकडचं कोणतरी झालं असतं मंत्री. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.